साथ देईल तुला भाग 5. रश्मी खरं तर अजूनही संग्रामच्या त्या 4 ओळींमध्येच अडकलेली होती आणि त्यातूनच तिने तिच्या स्टोरी बोर्डचा आराखडा तयार केला. त्यावरच ती आता मेहनत घेणार होती. पुढचे काही दिवस कुणालाच साधं टी सेक्शनला जायचंही वेळ मिळत नव्हता. काहीही करून प्रोजेक्ट मिळवायचाच हे स्पिरिट घेऊन सगळे काम करत होते. फायनल टीम सेक्शनच्या मीटिंगचं वातावरण बरंच टेन्स होतं. सगळे सिनियर्स सवयीप्रमाणे रिलॅक्स होते. पण ज्युनियर्सची चलबिचल लक्षात येण्याजोगी होती. एक एक सेक्शन अनाऊन्स होत होता. जयचा एक बीट बजेस सेक्शनमध्ये सिलेक्ट झाला होता. सायली आणि संग्राम कमालीची खुश झाले. स्टोरी बोर्ड प्रेझेंटेशन सिलेक्शनकडे बऱ्याच जणांचं लक्ष होतं. सायलीला तिच्या सेक्शनपेक्षा रश्मीचं रिजेक्शन महत्त्वाचं होतं आणि त्यातच अनाऊन्समेंट झाली. प्रेझेंटेशन एक सिनियरचं सिलेक्ट झालं होतं. रश्मीचा चेहरा पडला. तिला संग्रामसोबत हा पहिला प्रोजेक्ट करायचाच होता. टाळ्या थांबल्यावर इन्चार्ज म्हणाला, थांबा थांबा, या प्रकल्पात आणखी एक सदस्य असेल. आम्हाला भेटेल एक सादरीकरण जे खरोखरच छान, ताजे, कुरकुरीत होते. पण हो, अनुभवाचा अभाव आहे. पण 3 महत्त्वाच्या भागांसाठी आम्ही मिस रश्मी ठाकरे यांचा समावेश करत आहोत. स्वतःशीच नाराज असलेली रश्मी स्वतःचं नाव ऐकताच दचकली. तिच्यासाठी वाजणाऱ्या टाळ्या पाहून तिला आतून आतून खूप भरून येत होतं. तिने संग्रामकडे बघितलं. हाताने स्माईलचा इशारा देत त्यानेही टाळ्या वाजवल्या. 2 लोक मात्र मनापासून दुःखी झाली होती. ते म्हणजे सायली आणि जय. अर्जुनने इन्चार्जला पटवलं असेल. हिला घ्यायला नक्कीच असा खवटच टोमणा तिने मारला. संग्रामने तिच्या ह्या कमेंटवर नाराजी दर्शवली. पण तोंड वेंगाळत ती निघून गेली. सिलेक्ट झालेल्या टीमच्या आनंदातच आलेला दिवस संपला. टीमचे पुढचे 5-6 दिवस डॉक्युमेंट्स अपलोडिंग, फॉर्मॅटिंग, एडिटिंग यातच जाणार होते. टीम सिलेक्शन होऊन 2 दिवस झाले होते. लंच ब्रेकला सायली आणि जयच होते. संग्राम आज ऑन ड्युटी मीटिंगला होता आणि अजून परतलेला नव्हता. सायली एकदम अगरबत्ती गोष्ट झालीये. तू तर आनंदाने उडशील. जेवण सुरू करत जय म्हणाला, अगरबत्ती? काय झालं? तिने गोंधळून विचारलं. अरे बाबा, म्हणजे विना जाड विना आग. मग सुमडीत धुवाही धुवा. एकदम अगरबत्ती टाईप्स गोष्ट. तो हसत म्हणाला, ए शी काय रे जोक करतोय जय? तिला हसू आवरत नव्हतं. अगं त्या रश्मीला कसं एक्सपोज करतो बघ संग्रामसमोर. आपल्या संग्रामला आजकाल खूप पुळका येतोय ना, असं मला वाटतंय. तर ती मुलगी कशी आहे ते मी त्याला दाखवून देणार. भक्कम प्रूफ आहे आपल्याकडे. फक्त आता विचारू नको. काम झाल्यावर सांगेन. आता बघच तू. काय? अरे तू साक्षात बघ. आता ओढली राडा राडा, शनिवार वाडा. हवेत तलवार फिरवल्यासारखं करत तो म्हणाला. त्याच्या ह्या आवेशावर कितीतरी वेळ जेवायचं विसरून सायली खडखडून हसत होती. तिला खूप दिवसांनी असं हसताना बघून जय सुद्धा समाधानाने हसला. जय अगदी लवकर बोल, काय सांगायचं होतं तुला? केव्हाची मेसेज टाकतोय भेटायचं बोलायचं? त्याच दिवशी पार्किंगमध्ये संग्राम आणि जय बोलत उभे होते. हो सांगतो, धीर धर. मला सांग, मागे सायलीवर चिडला होतास ना की त्या अप्सरेला एकटं सोडलं म्हणून. आता सांगू, तुझी ती अप्सरा ऑफिस सुटल्यावर लगेच घरी जात नाहीये, तर 8 वाजता इथून निघते. आणि एक अजून आनंदाची गोष्ट. अगं म्हणजे साक्षात अर्जुनही सकाळी फोनवर सांगत होता कोणाला तरी. गेला की त्याला घरी जायला 11 वाजत आहे सध्या. आता बोल, विचार कर काय कनेक्शन असेल. तो जिंकल्याचा अविर्भावात म्हणाला. त्याच्या ह्या बोलण्याने मात्र संग्राम चिडला. त्याची कॉलर गच्च धरून तो म्हणाला, ए साक्षात, खुन्नससाठी मुलीच्या कॅरेक्टरवर पण घसरायला लागला का? एक शब्द सुद्धा तिच्यासाठी वेडावाकडा काढायचा नाही. कुस्तीतपणे हसत त्याने हात कॉलरवरून काढत जय म्हणाला, भावा, मी गृहीत धरलं होतं तुझी हीच रिॲक्शन येणार. पण तुला साक्षात्कार घडणं गरजेचं आहे. तेव्हा आजही थांब. अर्जुन अजूनही आहे वर. ती बघ तिची प्लेझर. आता 8 वाजता बघ बरोबर बाहेर पडेल. ओके, भेटू उद्या तीर्थप्रसादाला वेळेवर डोळे उघडले तर. संग्रामला गोंधळात टाकून तो निघून गेला. जय आपल्याशी असं खोटं बोलणं शक्य नाही म्हणून तो विचारात पडला. इतक्या मोठ्या बिझनेस सेंटरमध्ये तिला शोधणंही शक्य नव्हतं. तो समोरच्या टपरीजवळ गाडीवर बसून राहिला. वेळ अगदी धिम्या गतीने सरकत आहे असं त्याला राहून राहून वाटत होतं. तिला फोन करावा का? मेसेज करावा का? मनात आलेले कितीतरी विचार तो उघडून लावत होता. 8 वाजले तरी तिचा पत्ता नव्हता. जरा वेळाने मात्र त्याला ती दिसली. तिने स्कार्फ गुंडाळलेला हेल्मेट घातलं आणि ती निघूनही गेली. आणि त्याने पाहिलं
फोर व्हीलर पार्किंगमध्ये अर्जुनची गाडी अजूनही होती. जयने डोक्यात सोडलेला संशयाचा किडा मिनिटागणिक वाढत होता. त्याने रागातच गाडी सुरू केली आणि तो निघाला. आज प्रोजेक्ट मीटिंगमध्ये संग्रामचं लक्ष लागत नव्हतं. सारखा विचार करून पुरेशी झोपही झालेली नव्हती. आज ती अगदी नक्षत्रासारखी दिसत असली तरी तिच्याकडे पाहून त्याला संताप येत होता. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी ती वाचू शकत होती. त्यामुळे तिची सुद्धा तगमग होत होती. जय हे पाहून मनोमन सुखावला होता. केव्हा एकदा सायलीला हे सगळं ब्रीफ करतो असं त्याला झालं. प्रोजेक्टच्या पहिल्या फेजसाठी 2 दिवस ऑन साईट जावं लागणार होतं. त्यासाठी मीटिंगनंतर लगेच प्लॅनिंग इन्चार्जकडे डेटा अपडेट करायचं होतं. रश्मी डेटा अपडेट करत असताना संग्राम तिथे पोहोचला. समोर बसलेल्या इन्चार्ज साचीला तो म्हणाला, "साची, क्रिएटिव्ह टीममधून एक कुणीही असलं तरी चालेल ना? मला नाही जायचं, म्हणजे तशी गरज नाहीये." शेजारी सिस्टमसमोर असलेल्या रश्मी मात्र हवालदिल झाली होती. तिने जरा नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर सगळा संताप एकटवला होता. एक शब्दही न बोलता काही दिवसांपासून चालू असलेलं हे आंबट-गोड शीत सुद्धा आज अगदी तिखट झालं होतं. कुठल्यातरी कारणाने हा भयंकर चिडला आहे हे मात्र तिने ओळखलं. संग्रामसोबत नसणार ह्या विचारानेच ती अस्वस्थ झाली. त्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घेत साची म्हणाली, "ठीक आहे, तसा मेल मला तुझ्या टीम लीडर करून येऊ दे. मग मी डिलीट करते तुझं स्टेटस. ओके?" "ओके, येईल मेल तुला. थँक्स." तो तिरमिरीत निघून गेला. दिवसभर कामात दोघांचंही लक्ष नव्हतं. आज खुश तर सायली, आज जय होते. जयने सगळा प्रसंग मस्त रंगवून सांगितला आणि जय ऑन साईट जाणार नसल्याचं सांगितल्यावर तर सायलीला आनंदाच्या उफळ्या फुटत होत्या. ऑफिसनंतर कुणाशीही न बोलला तो सरळ पार्किंगला गेला. खरं तर त्याला कुठेतरी एकांतात जाऊन मोठ्यानं रडावंसं वाटत होतं. सारखा विचार करून अजून संताप वाढत होता. त्याने जरा गाडी वळवली. तसं दुसऱ्या गेटच्या वॉचमॅनसोबत बोलताना रश्मी दिसली. तिने पर्समधून काही पैसे काढले आणि बळेच वॉचमॅनच्या हातात कोंबले. अजून थोडं काही बोलून ती निघून गेली. आता त्याचा पारा अगदी चढला. त्याने गाडी दुसऱ्या गेटला आणली, अगदी वॉचमन समोर लावली आणि त्याची कॉलर पकडली. "चल, बोल पटकन. साल्या, कसले पैसे घेतो रे तू पोरींकडून? तोंड बंद ठेवायची का? काय चालू आहे? बऱ्या बोलाने सांग, नाहीतर." त्याचा उगारलेला हात व्यायामाने घोटीक झालेला बलदंड हात पाहून तो दबकला. "साहेब, सांगतो, पण कंप्लेंट तेवढी करू नका." विनंती करत तो म्हणाला. "ए साल्या, बोल पटकन. चल." वैतागत तो म्हणाला, "साहेब, माझं पोरगं आहे 5वीत. त्याला घेऊन येत असतो मी. गाड्या पुसायला तेवढीच वर कमाई होते." त्या दिवशी रश्मी मॅडमच्या गाडीवर अभ्यास करत बसलेलं. "हुशार आहे तो," मॅडम बोलली त्याच्याशी. "त्याने सांगितलं इथे गाड्या पुसतो म्हणून आणि माझा पोरगा आहे म्हणून. कुठली तरी परीक्षा देतोय याचा अभ्यास करत होता." रश्मी मॅडम म्हणाल्या, "असा नाही करत त्या परीक्षेचा अभ्यास. उद्या पुस्तक घेऊन ये, मी सांगते तुला." इथंच आपलं पहिल्या मजल्यावरच्या मागल्या बाकड्यावर 2-3 दिवस अभ्यास घेतला त्याचा. आज त्याचं वाढदिवस म्हणून त्याला नव्या ड्रेससाठी पैसे दिले. परीक्षेला नवा ड्रेस घालून जा म्हणून. "मी नाही हो मागितले साहेब, माझी कंप्लेंट करू नका." केसांमधून हात फिरवत गालात हसत त्याने वॉलेटमधून काही पैसे काढून त्याच्या हातात देत म्हणाला, "माझ्याकडून सुद्धा ड्रेस घे त्याला." घाईघाईत त्याने सायलीला मेल केला, "आय एम इन फॉर ऑन साईट, विल अपडेट द डाटा बाय नाईट." उद्या जयला काय सुनवायचं ह्याचा विचार आणि स्वतःच्या विचारांची कीव करत तो घरी गेला. वेंदेवाडी असा जुना मळकट हिरवट बोर्ड पाहून गाडी आत वळली. नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ, लहान मोठ्या टेकड्या, छोटे मोठे झरे, अंगाला झोंबेल आणि त्याचा वासच पावसाळी आहे असा ओलेला वारा. रश्मीला तर हे सगळं किती डोळ्यात साठवू असं झालेलं होतं. संग्राम येणार नाही म्हणून नाराजीने ती कंपनीपासून गाडीत बसली खरी, पण कशातच रस वाटत नव्हता. गाडी निघणार तसं कुणाचा तरी फोन वाजला आणि त्याने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. अगदी धावतच येऊन तो गाडीत बसला. त्याने डोळ्यांनी जणू तिला गच्च मिठी मारली. तिलाही त्याची कॉलर घट्ट पकडून विचारावं वाटलं, "का त्रास देतो रे तू?" ती फक्त हसली. कारण बोलणार तर कुणीच नव्हतं. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तेव्हा मात्र ऑफिसमध्ये बसून प्रेझेंटेशन बनवणं आणि ते प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करणं किती अवघड आहे हे पहिल्या 2-3 तासातच टीममधल्या ज्युनियर्सला कळून आलं. संग्रामच्या स्क्रिप्टमधल्या शेवटच्या काही ओळींचा ॲक्च्युअल स्टोरीबोर्ड बनवायची वेळ आली. लोकल गाईडने त्यांना ठरवल्याप्रमाणे धबधब्याकडे आणले. पार उंचावरून कोसळणार शुभ्र फेसाळ पाणी, त्या पाण्याच्या
पडद्यामागे असलेला मोठा बोगदा आणि वातावरण व्यापणारा कोसळत्या पाण्याचा आवाज, पाण्याचा थंडगार स्पर्श आणि आज अगदी सरप्राईज गिफ्टसारखा समोर आलेला संग्राम. तिला हे सगळं स्वप्नवत वाटत होतं. तर ह्या वातावरणाची भूल पडून किती टोकाचा विचार करतो आपण ह्याच्या बाबतीत. हे असं का होतं? ह्या गर्दीत सापडलेला तो हळूहळू हरवत चाललेला होतं. थोडे त्या वातावरणात, थोडे एकमेकांच्या विचारात. संग्रामच्या स्क्रिप्टसाठी अपेक्षित असलेला परिणाम साधला जात नव्हता. धबधब्याच्या मागच्या बोगद्यातल्या एका बाजूला असलेल्या दगडावर उभं राहून एकमेकांच्या डोक्याला डोकं टेकवून उभं राहायचं होतं. आणि त्यानंतर ते दोघं ब्लर होतील आणि पाण्याच्या एक झिरमिडीत पडदा प्रॉमिनंट होईल. प्रोडक्शनमधले जे दोन हा सीन करायला गेले, त्यांची उंची जुळत नव्हती. वेगवेगळे अंगल जागा बदलून पाहिलं, पण हवं ते मिळत नव्हतं. जेवायची वेळही झाली होती. वैतागून हे सगळं पुन्हा ब्रेक नंतर करूया म्हणून ते रेस्टॉरंटकडे निघाले. आपल्याला पाहिजे ते का मिळत नाहीये म्हणून रश्मी एकटीच बाजूने त्या बोगद्याकडे निघाली. शूजची लेस व्यवस्थित करत असलेल्या संग्रामला ती तिकडे जाताना दिसली. तो न राहून ओरडला, "रश्मी, मागे फिर. निसर्गी जागा आहे. नंतर बघू काय ते. चल." सगळे गेलेत पुढे. "तू जा, मला प्रॉपर अँगल हवाय तो. नेमका कुठे मिळेल हे समजत नाहीये. तोपर्यंत मी येणार नाही." बोगद्याच्या मध्यभागी पोचल्यावर ओरडून ती म्हणाली. डोक्याला हात मारत तो तिच्या मागे गेला. ती एवढी स्क्रिप्टमध्ये गुंगली होती की तो मागे उभा आहे हेही तिला कळलं नाही. ती स्वतःशीच काही आखाडे मांडत बोलत होती आणि मागे वळून एकदम त्यालाच धडकली. त्याने तिला खांद्याला धरून सांभाळलं आणि सरळ उभं केलं न म्हणाला, "निघूया." तो आताही अगदी समोर होता. त्याच्या केसांवर उडालेले बारीक बारीक पाण्याचे तुषार, हलक्याशा स्माईलला उगाच गार्निश करत पडलेल्या खड्या. आता मात्र ती सावरू शकली नाही. अनिमिषपणे त्याच्या त्या खड्यांत सावकाश हरवत गेली. तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला, "निघायचं ना? काय प्रॉब्लेम आहे?" डिंपल, "काय? काय प्रॉब्लेम आहे म्हटलीस?" तो अविश्वासाने जरा हसून म्हणाला. डिंपल, त्याच्या डोळ्यात आरपार बघत ती म्हणाली. तिने अजूनही त्याच्या चेहऱ्यावरून नजर हटवली नव्हती. त्याने बोटाने त्याच्या गालावरच्या खळीकडे इशारा करत हळूच विचारलं, "डिंपल?" अजूनही त्याच गुंगीत तिने मान डोकावली. आता ह्या क्षणी तिला त्याला ओरडूसं सांगावंसं वाटत होतं. "हो, तुझे ही डिंपल, माझा प्रॉब्लेम आहे. दे आर लीगल. त्याच्या कॉपीराइट मीच घेणार." पण क्षणभरचं आणि एकदम भानावर आली हृदयाची धडधड समोर ऐकू येईल एवढी वाढली होती. ती चाचरत म्हणाली, "आय मीन डिंपल. डिंपल कपाडिया. येस, तिचा एक सीन आहे असा धबधब्याजवळचा. तो आठवतोय मी. असं म्हणायचं होतं मला." तिची झालेली ही गोड फजिती पाहून त्याला अजूनच हसू आलं. तो किंचित पुढे आला. कालपर्यंत दूर वाटणारा आज तो अगदी जवळ होता, अगदी श्वासाच्या अंतरावर. आजूबाजूला असणारं भान हरपायला भाग पाडणारं वातावरण. समोर, अगदी समोर असणारा संग्राम, त्याच्या मागे असणारा खड्यातला पाण्याचा पडदा आणि मागच्या दगडाला पाठ टेकून उभी असलेली ती. आता मात्र कमालीची अस्वस्थ झाली होती. नकळत का होईना आपण संग्रामला आपल्या भावनांची जाणीव तर करून दिली नाही ना, ह्या विचाराने तिने त्याच्याकडे बघायचं टाळलं. ती बाजूने निघून जाण्याचा प्रयत्न करणार तसं संग्रामने दोन्ही हात तिच्या आजूबाजूने मागच्या भिंतीवर टेकवले. नजर अजून तिच्यावरच रोखलेली होती. तिला खरं तर संग्रामने असं काही करणं अगदीच अनपेक्षित होतं. तिने नाईलाजाने त्याच्या नजरेला नजर भिडवली. "हे बघ, तू म्हणते तसं जर तू डिंपल कपाडियाबद्दल बोलत असशील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर प्रॉब्लेम माझ्या गालावरच्या डिंपलचा असेल तर मात्र अवघड आहे." तिच्या कानाशी तो हळुवारपणे म्हणाला आणि गोड हसला. तिच्या हृदयाची धडधड अगदी कानाशी आली होती. आपण हे असं काहीतरी बोलून आता फसलो आहोत हे लक्षात आल्यानं ती सैरभैर झाली. काहीही झालं तरी आपण ह्याच्या प्रेमात आहोत ते त्याला सांगायचं नाहीये, कळू द्यायचं नाहीये, हे तिने मनाला पुन्हा पुन्हा बजावलं. दोन्ही बाजूला हात टेकवून संग्रामने तिला पुरतं अडकवलं होतं. ती अवघडून उभी होती. थोडं अवसान गोळा करत, चाचरत ती म्हणाली, "शूटिंगचा प्रॉब्लेम चालू आहे तर सहजपणे आहे. मी डिंपल कपाडियाबद्दलच बोलत होते." "मी तुझ्या डिंपलबद्दल का बोलू? ते तू तुझ्या गर्लफ्रेंडकडून ऐकत असशीलच ना." त्याला हसू अनावर झालं. तिला जरा चिडवायला तो म्हणाला, "ह्या खड्यांवर तर तिने केव्हाच जीव ओवाळून टाकलाय." "विषय तो नाहीये." त्याच्या चेहऱ्यावरचं मिश्किल हसू पाहून तिला खरं तर राग आला. म्हणजे हा मान्य करतोय की याची जीएफ आहे आणि ती नक्की सायलीच असली पाहिजे.
लागलीच मनात निष्कर्ष काढत तिने रागात त्याच्याकडे पाहून त्याचा एक हात जोर लावून बाजूला करायचा प्रयत्न केला. पण तो तिला जराही बाजूला करता आला नाही. थोडं खाली वाकून ती बाहेर पडली आणि विरुद्ध दिशेने तरातर पुढे निघाली. तिच्या ह्या रागाचा अंदाज बांधत तो देखील मागे निघाला. एका उंच पसरट दगडाजवळ आल्यावर तो काहीतरी क्षणात आल्यासारखं थांबला आणि त्याने रश्मीला आवाज दिला. "रश्मी, एक मिनिट, मागे बघ." तिने वळून बघितलं. एक उंच पसरट दगडावर वरून पाण्याचा दोन थरांनी विलग होतं. अगदी तसाच झिरमिडीत पडदा केला होता, जसा अपेक्षित होता. त्यासाठी मात्र कॅमेराची पोझिशन बदलावी लागणार होती. उंचावरून समांतर शूटिंग घेतलं तर जबरदस्त परिणाम साधला जाणार होता. तिला आनंद झाला. ती धावतच मागे आली. "वा, संग्राम, वर जाऊया का?" तिचा आनंद डोळ्यात सामावत नव्हता. "ओके, पण हळू, जरा जपून." आनंदाच्या भरात ती करत असलेली गडबड बघून तो काळजीने म्हणाला. तरीही थोडी धडपड गडबड करत ते वर पोचले. शांत, जरा कुंद अशा वातावरणात पाण्याचा खळखळता आवाज आणि मधूनच होणारी पानांची सडसड, पक्ष्यांची एखादी शिळ असं सगळं मिसळून वेगळीच धुंदी त्या क्षणांमध्ये भरली जात होती. ह्या शांततेवर कर्कश ओरखडा म्हणून संग्रामचा फोन वाजला. टीम रिसॉर्टवर पोहोचली होती आणि हे मागे राहिल्याने टीम लीडरने काळजीने फोन केला होता. त्याला जरा जुजबी कारण सांगून पोहोचतोच म्हणून त्याने फोन ठेवला. त्याने वळून पाहिलं. थोडंसं दूर रश्मी उभी होती. पाण्याचा पडदा निरखत स्वतःशीच बोलत काहीतरी ठरवत होती. जरा वेळ तो बघतच राहिला. तिचं लक्ष जातच मात्र त्याने घाईने नजर फिरवली. "संग्राम, हे बघ, इथे ते मॉडेल उभे राहिले ना की परफेक्ट शॉट मिळेल." काहीतरी अचानक सापडल्याचा आनंदात ती म्हणाली. तो सुद्धा तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला. "यस, परफेक्ट. हेच लोकेशन सांगूया आपण आता पुन्हा आल्यावर." त्यानेही सहमती दर्शवली. "आणि हे बघितलंस का? खालच्या ह्या उंच सकल दगडामुळे त्यांची उंची सुद्धा मॅच होईल." "हो ना?" मगाचा उत्साह बोलण्यात कायम होता. "यस, ॲक्चुअली, ओह, आय एम सो हॅपी." "संग्राम, इथं उभा राहतोस? प्रिव्ह्यू बघूया जरा." तिचा आनंद ओसडून वाहत होता. "ओके." संग्राम तिच्या समोर हाताच्या अंतरावर होता. थोडं पुढे. स्वतःला सावरत पाण्यापासून किती दूर आहोत याचा अंदाज घेत ती म्हणाली. तिने समोर बघितलं तसं तो अजूनही थोडा दूर होता. "ओके. अरे बाबा, लिटिल मोर क्लोज." उभं राहायला परफेक्ट जागा कुठली असेल याचा अंदाज घेत ती म्हणाली. तसं अगदी तिच्या समोर येऊन तो उभा राहिला. तिने त्याच्याकडे चेहरा वळवताच त्याच्या अगदी डोळ्यांना भिडलेले डोळे बघून ती गंगारली. तो मात्र बघतच राहिला. तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी थोडंसं का असेना, पण प्रेम दिसतंय का हे शोधत. दोघांमध्ये आता होती ती फक्त क्षणांची शांतता. भिजलेले शब्द आणि बोलके श्वास. वाऱ्याने मधूनच उडत येऊन तिच्या गालांवर रुळणारी बट त्याने हळूवारपणे कानामागे केली. तिचे डोळे आपसुकच मिटले. त्या मिटलेल्या पापण्या न निरागस चेहरा बघून तो एकदम भानावर आला. तिच्या ओठांवरच्या प्रश्नाला ओठांनी उत्तर द्यायचा झालेला मोह टाळत त्याने तिच्या गालावर एक टिचकी मारली. तिने खाडकन डोळे उघडले. ती कावरीबावरी झाली. काही झालंच नाही असं दाखवत एक दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, "परफेक्ट. धिस विल वर्क. चला, आपला बीट व्यवस्थित पूर्ण होणार असं दिसतंय, हो ना?" हो. येस, यू आर राईट. हे वर्कआउट होईल." तिनेही जमेल तेवढी सावध प्रतिक्रिया दिली. दोघेही एकमेकांकडे पाहून मघाच्या अधीर क्षणांवर पांघरून घालवायला बळजबरीने हसली. त्या दिवशी संध्याकाळी होत आल्याने लोकेशनवर फक्त चर्चा आणि ट्रायल झाली. चर्चेतही महत्त्वाचे इनपुट्स दिल्याने टीम लीडर आणि सिनियर्सने दोघांचं भरभरून कौतुक केलं. रेस्टॉरंटवर आधी सोबत डिनर केल्यावर सगळे आपापल्या रूमकडे निघाले. खिडकीचा पडदा सारखा करायला म्हणून संग्राम खिडकीजवळ आला. त्याचं सहज बाहेर लक्ष गेलं. थोडंसं दूर. कानात हेडफोन घालून रेस्टॉरंटच्या आर्टिफिशियल लेक समोरच्या बेंचवर रश्मी बसलेली होती. बाहेर एवढी थंडी आणि गारा वारा असतानाही बिनधास्ती आणि नाईट पॅन्ट घालून बसलीये मूर्ख. स्वतःशी बोलत त्याने त्याचं बेडवर जॅकेट उचललं आणि तो बाहेर निघाला. रश्मी गाणे ऐकण्यात गुंग होती. तिच्या बाजूने येऊन तिचं लक्ष वेधण्यासाठी त्याने गोड हसत तिच्यासमोर एक चुटकी वाजवली. तिने कानातले हेडफोन काढले. तिच्यापासून जरा अंतर ठेवून बसत त्याने तिच्याकडे जॅकेट सरकवलं. "किती थंडी आहे रश्मी इथे. तशीच बसली होतीस." त्याच्या आवाजातील काळजी तिला सुखावून गेली. "थँक्स. मी रूममध्येच माझं जॅकेट विसरले आणि आता पुन्हा रूममध्ये जायचा कंटाळा येतोय म्हणून बसले होते. तसेच, आणि तुला नाही का वाजत थंडी?" "थर्मल्स जिंदाबाद." तो हसत म्हणाला. तिला हे वातावरण स्वप्नवट वाटत होतं. इतका सुंदर एकांत आणि सोबत
ज्याच्या बोलण्यावर, हसण्यावर किंबहुना ज्याच्या प्रत्येक गोष्टींवर प्रेम करावं असा संग्राम. वर आकाशवर पूर्ण चंद्र होता. मागे टेकून ती एकटक चंद्राकडे बघत होती. संग्रामने एक नजर तिच्याकडे बघितलं. एरवी सतत वारा पायलेला ह्या केसांत एक एक चांदणं माळलं तर तर काळजाचा तीट करून हिच्या गालावर लावावा लागेल, नाहीतर माझीच नजर लागायची. तिच्या शांत निरागस रूपाला तो डोळ्यात भरू पाहत होता. थोडा अंदाज आल्याने तिने वळून संग्रामकडे पाहिलं. ती फक्त हसली. "काय बघते एवढं आकाशाकडे?" जरा आश्चर्यानेच त्याने विचारले. "द मून. यू नो संग्राम, मी कितीतरी तास असंच चंद्र चांदण्या बघत बसू शकते." चंद्रात अगदी खोलवर हरवल्यासारखी ती म्हणाली. "आणि मी बघ तुला बघत असंच रात्रभर बसू शकतो." तो पुटपुटला. "काही बोललास का? सलोन फाईल काय?" त्याच्या बोलण्याचा काहीच अर्थ तिला लागत नव्हता. "आय साइड सॅलोन फाईल म्हणजे चंद्राच्या प्रेमात असलेली एक वेडी व्यक्ती." तो प्रसन्न हसला. "का तुला नाही चंद्र आवडत? रायटर तर सहसा फिदा असतात चंद्रावर."